रामकृष्ण हरिमंडळी, मी तुमचा विष्णू सुरवसे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज सकाळी लवकर उठलो, मला जायचं होतं गावाकडे. मग जेवण हे करून घेतलं. दीदीला सांगितलं मला सोडण्यासाठी. पप्पाचा कॉलच आला होता. तेवढ्यात पप्पाने म्हटले फुलं येते घेऊन ये. फुलं घेतलो आणि ॲटोमध्ये बसून आलो स्टँडमध्ये आल्यानंतर काही अर्धा तास बसलो, काही गाडीच लागली नाही. मग प्रायव्हेट गाडीमध्येच बसलो आणि आलो डाळिंबला आल्यानंतर जरा पप्पाला यायला उशीरच झाला. मग काय पप्पा आलो. मग आम्ही डायरेक्ट शेताकडे आलो. आबाळ येत होतं. आबाळ आल्यावर आम्हाला जरा पाऊस यायचं म्हणून आम्ही उडदावर चवाळं झाकलो. जनावरं इथे दावणीला बांधलो. लगेच इकडं म्हैस कडबा कापतच होता. कडबा कापून घेतलो आणि जनावरांना टाकून आम्ही आलो सरळ पुढे. मग जरा मुगाच्या शेंगा घेतलो. घराकडे जातानाच मग शेंगा गाडीवर खातच घरी आलो. अरे येऊन गणपतीची आरती हे केली. लगेच मी चिमूला भेटण्यासाठी आलो आणि हिचं नाक पण चिमूच्या मम्मीसारखंच दिसत होतं. उद्या होती माझ्या आजोबाची पुण्यतिथी, तर पप्पांनी सर्व पूजा हे मांडून घेतली. पूजा मांडून झाल्यानंतर मग भजन होतं. भजन हे करून घेतलं. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.